नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली आणि नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ही अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीला सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर 6 दिवसातच मंत्री भुजबळ यांच्याकडून ही आढावा बैठक घेतली गेली। मी आढावा बैठक घेतली म्हणजे प्रमुख किंवा पालकमंत्री होत नाही असं भुजबळ यांनी त्यानंतर स्पष्ट केलं। नाशिकचा मंत्री म्हणून बैठक घेण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं। तर भुजबळांनी आढावा बैठक घेणं काही चुकीचं नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील म्हटलं। आढावा बैठक किंवा माहिती घेतली त्या कामाची, म्हणजे त्या कामाचा मी काय प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री होतो असंही नाही। आपल्याला कल्पना आहे की मागचे दोन लहानपणापासून मी हा कुंभमेळा पाहत आलेलो आहे, पण मागच्या 2 कुंभमेळ्यांची कामं करताना मोठ्या प्रमाणावर मी जबाबदारी स्वीकारलेली होती। आणि तुम्हाला माहिती आहे की एक मंत्री म्हणून आणि तो एक नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार 100% आहे। मला काय त्रास होतोय त्यांनी आढावा घेतला तर मला एक काही कळत नाही। आम्ही सरकारमध्ये आहोत, ते त्या जिल्ह्याचे। तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री वर्ध्याला येऊन का आढावा घेतो? अरे आमची जबाबदारी, आमचं काम आहे। ज्यावेळेस बाबा राजेश बकाने इथं काही अडचण आहे का, आमचे समीर पुनावारजी इथं काही अडचण आहे का विचारायला नको? आम्ही यांच्या सगळ्यांच्यामुळे सरकारमध्ये आहे ना। त्याच्यामुळे एक सिनियर नेते म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे बघितलं जातं। त्याने अनेक वर्ष तिथं काम केलेलं आहे आणि मागं काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे। त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर ते चूक काहीच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।